विरोधी गटाचे माजी नगरसेवक ते तुमच्या गटामध्ये सामील होत आहे, ते लोक तुम्ही फोडताय का ते स्वतःहून तुमच्याकडे येत आहे? लोक म्हणताय का काम चांगलं करताय, आमचं काम झालेलं आहे. लोकांचे विचार बदलतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, त्यानंतर तुम्ही शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, नेमकं का असा निर्णय घेतला? त्यांना सोडणं असा काही विषय नाही. आपण कोपरगावच्या विकास कामांसाठी काय वाटतं या संदर्भात? अजितदादा मुख्यमंत्री होतील? हो, नक्कीच अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील. 5 वेळेस उपमुख्यमंत्री झालेले, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. काकडी विमानतळाच्या जवळ कोणतीही एमआयडीसी दिसत नाही. विमानतळाजवळ नसते, पण एमआयडीसी मंजूर झालेली. लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर वचक नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो. ज्यावेळेस अशा विषयाला त्यावेळेस मिटिंग घेतलेली आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न काळे आणि कोल्हे सध्या महायुतीमध्ये आहे, तर नेमकं या विधानसभेला महायुतीचं तिकीट कोणाला मिळेल? राष्ट्रवादी काँग्रेसलाच तिकीट राहील, त्याच्यात काही शंकाच नाही. किती मताधिक्य असेल काय सांगा? नाही, तसं नाही. आता निवडणूक जवळ येऊ द्या, मग त्यावेळेस सांगेल आकडा. नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आहेत. अनेक राजकीय नेते यांनी दौरे आणि यात्रा काढण्यास आता सुरुवात केलेली आहे, तर जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास आता सुरुवात केलेली आहे. कोणतीही निवडणूक आली की राजकीय नेत्यांच्या वतीने किंवा उमेदवारांच्या वतीने मतदारांना आणि जनतेला विविध प्रकारची आश्वासने दिली जातात, विकासाची स्वप्न दाखवली जातात. परंतु निवडून आल्यानंतर काही नेते जे आहे तर दिलेली आश्वासने ही पूर्ण करतात, तर काहींची आश्वासनं फक्त आश्वासनेच राहून जातात. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांची आघाडी होती. भाजप आणि शिवसेना मित्रपक्ष यांची युती होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे हे आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला आणि त्यावेळी त्यांनी कोपरगावच्या मतदारांना आशुतोष काळे यांनी विविध प्रकारची आश्वासने दिली होती आणि एक मॅनिफेस्टो त्यांनी तयार केला होता, जाहीरनामा तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी कोपरगावच्या मतदारांना विविध विकास कामांसंदर्भातली आश्वासने दिली होती. ती आश्वासने आशुतोष काळे यांनी निवडून आल्यानंतर पूर्ण केलीत का? त्याचबरोबर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा आता जवळपास 5 वर्षांचा कार्यकाळ आशुतोष काळे यांचा पूर्ण होत आलेला आहे. 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कोपरगावचा किती विकास केला, किती निधी यासाठी आणलेला आहे, पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये गेले, काय त्यांचा अनुभव राहिलेला आहे, सत्ताधारी आमदार, विरोधी आमदार, त्याचबरोबर सत्ताधारी आमदार, असं त्यांचा एक प्रवास राहिलेला आहे. या सर्व विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, किंबहुना मतदारसंघाच्या या विकास कामांवरती एक गप्पा मारणार आहोत. दादा, माय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जवळपास 5 वर्षांचा कार्यकाळ तुमचा आमदारकीचा पूर्ण होत आलेला आहे. आमदार झाल्यानंतर तुम्ही कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी किती निधी आणलेला आहे आणि कशा पद्धतीचा तुमचा अनुभव राहिलेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम माय न्यूजच्या प्रेक्षकांना नमस्कार. 5 वर्षाचा कालावधी आता जवळपास पूर्ण होत येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागून परत एकदा निवडणुकांचं प्रोग्राम त्या ठिकाणी लागणार आहे. या 5 वर्षामध्ये जे काही जाहीरनाम्यामध्ये मी सांगितलेलं होतं, रस्ते, पाणी, वीज, जे काही आपले धर्मस्थानं आहे त्यांचं संवर्धन असेल, त्यांचं विकासाचं काम असेल, किंवा जे काही छोट्या मोठ्या गोष्टी लोकांना दैनंदिन जीवनामध्ये भेडसावतात त्याच्यावर काम करण्याचं आश्वासन मी दिलेलं होतं आणि जवळपास बऱ्यापैकी त्याच्यामधले जे आश्वासन आहे त्याच्यावर काम चालू झालेलं आहे. काही पूर्णत्वाकडे येत आहे आणि काही मंजुरीच्या स्टेजमध्ये आहे. त्याच्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये तरी माझं बऱ्यापैकी समाधान आहे का आपण भरपूर सारा निधी मतदारसंघामध्ये आणू शकलो आणि लोकांच्या अडचणी सोडू शकलो. काही प्रमाणामध्ये थोडेफार कामं आता पूर्णत्वाकडे जात आहे किंवा चालू व्हायचे, त्याच्यामुळे तिथे अडचणी आहेत, पण बऱ्यापैकी लोक समाधानी आहे असं मला वाटतंय. आपण पाहतोय की कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला मोठमोठे होर्डिंग्ज आहे आणि या होर्डिंग्जवरती 3,000 कोटी रुपयांचा निधी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणण्याचं त्यावरती दर्शवलेलं आहे. परंतु याच 3,000 कोटींच्या वरती विरोधकांकडून आरोप केले जात आहे की कशा पद्धतीने हा निधी आला आणि केंद्राच्या योजनांचा निधी देखील तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केला असं म्हटलं जात आहे. काय यावर उत्तर द्याल? नाही, आता कुठलीही योजना असली का, आता पाणी पुरवठ्याचं उदाहरण घेऊ, याच्यामध्ये राज्याचा पण हिस्सा आहे, केंद्राचा पण हिस्सा आहे.
पण प्रस्ताव तर आपल्याला मतदारसंघामधूनच द्यावा लागतो. त्याच्यामुळं तो प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करून ते मंजुरी त्या ठिकाणी आणली. केंद्राने राज्याला पैसे दिले, पण राज्याकडे प्रस्ताव तर पाहिजे. किंवा प्रस्ताव पोच करण्याचं काम त्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आम्ही केलं. बाकी 3,000 कोटी काही सगळे रस्त्यांसाठी नाही, हे सगळे विविध कामं आहे. त्याच्यामध्ये हे 3,000 कोटी त्या ठिकाणी मंजूर झालेले किंवा कामं चालू आहे किंवा खर्च होणार आहे. आणि ही विकासाची एक प्रक्रिया आहे, एक सुरुवात होते. काही ठिकाणी काही अडचणी असतील, त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला भविष्यकाळामध्ये जिथे अडचणी असतील ते करावं लागतील. आपण सध्या जे जाहीरनामा तुम्ही प्रसिद्ध केला होता त्यामध्ये विविध विषय आहे, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत की शेतीसाठी मुबलक पाणी देणार, 4 नंबर व 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करणार, कालव्यांची दुरुस्ती करणार, कोपरगाव शहराला नियमित पाणी देणार. हे सर्व जे आहे तर पाण्याचे विषय आहे. आपण जर बघितलं दादा तर कोपरगाव शहराला नियमित पाणी देणार, परंतु आज पावसाळा सुरू आहे तरी देखील कोपरगावला रोज पाणी नियमित पाणी मिळत नाहीये आणि 5 नंबर साठवण तलावाचं जे पाणी आहे ते अद्याप देखील लोकांच्या दारापर्यंत पोहोचलेलं नाहीये. काय सांगाल यावर? जी काही लोकसंख्या असते त्या लोकसंख्येच्या आधारावर पाणी योजना डिझाईन केली जाते. साठवण क्षमता किती असावी त्याच्यावरनं डिझाईन होते आणि टाक्या, पाईपलाईन वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार डिझाईन होतात आणि मग त्या डिझाईननुसार त्या ठिकाणी त्याला निधी मंजूर होतो. आपल्याला निधी मंजूर झालेला आहे, आपलं कामही चालू झालेलं आहे. विषय असा आहे का आपलं 4 तलाव जे आता वापरतोय त्यांचं काम करायचं असेल तर लगेच तिथं अडचण निर्माण होऊ शकते. जेव्हा पहिले आपण 5 नंबर तलावाचं काम करतोय त्याचं काम आपण कॉन्क्रिटीकरण करतोय, त्याच्या भिंती कॉन्क्रिटीकरणाच्या करतोय आणि 5 नंबरचं काम झाल्यानंतर बाकीचे 4 तलावांचं काम त्या ठिकाणी करायचंय. पहिले एक साठवण पर्यायी आपण निर्माण करतोय तेव्हा त्याच्या माध्यमातून तर पाणी रोज मिळणार आहे. अजून त्याचं आता थोड्या दिवसामध्ये एक भिंतीचं काम तर पूर्ण होत आलेलं आहे. फक्त कागद आथरायचं काम त्या ठिकाणी थोडंफार राहिलं असेल, ते पूर्ण होऊन त्याच्यात साठवण करता येईल. ते एकदा झालं का आपल्याला पाणी देता येईल. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कोपरगावकरांना 5 नंबर साठवण तलावाचं पाणी मिळेल? हो, 5 नंबर साठवण तलाव येत्या मला वाटतं की ह्या महिन्याअखेर व्हायला पाहिजे. हे पावसामुळे जरा अडचणी आल्या, पाऊस आल्यामुळे तिथं पाणी साचलं, त्याच्यामुळे कागद अथरायला थोड्या अडचणी आल्या. पण जसं जसं पावसाची उघडीक मिळते का ते लगेच काम चालू करतं. भिंतीचं काम तर असंही चालूच होतं, त्याला काही पावसाची अडचण नव्हती, त्यामुळे ते पूर्ण होतं झालेलं आहे. राहिलं कागदाचं काम, ते पूर्ण झालं का पाणी लगेच बघायला मिळेल 5 नंबरचं. दुसरं जर आपण बघितलं तर काकडी विमानतळाजवळ MIDC उभारणार, तर काय यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत का? सध्या तरी काकडी विमानतळाच्या जवळ कोणतीही MIDC दिसत नाही. काय प्रयत्न तुमचे आहेत? काकडीच्या विमानतळाजवळ MIDC नाही अजून, पण सोनेवाडी आणि सावळीवीर या दोन्ही जिथं जमिनी होत्या शासनाच्या, ती MIDC तिथं झालेली आहे. याची मागणी मी केलेली होती. आता त्याला आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांचाही हातभार लागला आणि तिथे MIDC मंजूर झालेली. तर जरी विमानतळाजवळ नसली पण MIDC मंजूर झालेली आहे आपली. आपण जर बघितलं तर सुसज्ज रुग्णालय उभारणार असं तुम्ही एक आश्वासन दिले होतं. यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जनतेने पाहिलं की तुम्ही कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगली सेवा रुग्णांना दिलेली आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना याचा फायदा देखील झाला, परंतु सुसज्ज रुग्णालय उभारणार असं एक आश्वासन होतं. त्यावर काय काम झालं? आपण जे काही ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्या मागच्या बाजूला 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलेलं आहे. त्याचं काम चालू झालेलं आहे. आपण भूमिपूजन घेऊ शकलो नाही कारण आचारसंहिता लोकसभेची होती. त्याच्या अगोदरच त्याचं सगळं टेंडर वगैरे सगळ्या प्रोसिजर झाल्या आणि त्याचं काम चालू झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून मी काही भूमिपूजनाचा आग्रह धरला नाही. भूमिपूजन करूनच काम चालू करा, काम चालू करून द्या. त्याचं काम चालू झालेलं आहे. संवत्सरला ग्रामीण रुग्णालय नवीन मंजूर झाले, त्याचं काम चालू आहे. माहेगाव देशमुख इथे PHC मंजूर झाली, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं आता स्टाफ मंजुरीसाठी गेलेलं आहे. त्याच्यानंतर तिळवणी या ठिकाणी एक नवीन PHC आपली मंजूर झालेली आहे. त्याचंही आता लवकर त्याला निधी पडून त्याचंही काम आपण लवकर चालू करू. अशा पद्धतीने आपण आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. दक्षिणोत्तर रस्त्यांची निर्मिती करणार असं देखील जाहीरनाम्यामध्ये आहे. रस्त्यांच्या बाबतीत काय तुम्ही प्रयत्न केलेले आहे? रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर नगर मनमाड जो रस्ता म्हटला जातो तो रस्ता एकमेव उत्तर दक्षिण रस्ता आहे. म्हणून त्याला पर्यायी रस्ता आपले असते पाहिजे
तर आपण काही आपले रस्ते आहे 15-16 रस्ते त्याचे MDR मध्ये रूपांतर करून त्याला पर्यायी रस्ते उपलब्ध होतील असे प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केलेले. त्या 15 मधले 2 रस्ते ते अपग्रेड झालेले, त्याला निधी सुद्धा आलेला आहे. ज्याच्यामध्ये सडेवारी रस्ता असेल किंवा आपला अंचलगाव, ओगदी, सावळगाव हा रस्ता असेल. बाकीच्या रस्त्यांचा प्रस्ताव अजून मंत्रालयामध्ये आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना मंजुरी मिळाली का त्याला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून त्याचं रुंदीकरण होऊन ते पर्यायी रस्ते हायवेला होऊ शकतात. आपण नगर मनमाड महामार्गाच्या बाबतीत सांगितलं की नॅशनल हायवे 752 जी झालेला आहे. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आमदार असताना सत्ता महाविकास आघाडीची त्यावेळेस नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांची भेट घेतली होती. त्यावरून श्रेयवाद देखील कोपरगावमध्ये पाहायला मिळालं होतं. काय तुमचे प्रयत्न राहिलेले त्यासाठी? आता 752 बाबतीमध्ये एक जे काही NOC राज्य सरकारच्या माध्यमातून अपेक्षित होती ती मिळवण्यासाठी मी आपले त्यावेळेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकजी चव्हाण साहेब असतील, त्यावेळेस अजितदादा पण अर्थमंत्री होते, तर त्या हायवेला आपण NOC मिळवली का जे काही त्या हायवेवरचे पेंडिंग काही अमाऊंट होते, काही कोर्टच्या केसेस चालू होत्या 55 कोटी काहीतरी, त्याच्यामध्ये लायबिलिटी काहीतरी शासनाची होती. म्हटलं ते लायबिलिटीसह नॅशनल हायवेकडे ट्रान्सफर करावं. तर त्याच्यासाठी मी पाठपुरावा केला, ती NOC मिळवली आणि गडकरी साहेबांना विनंती केली त्यांना भेटून का आमचा 752 याला चांगल्या प्रकारे निधीची गरज आहे. डीप सॉइलचा अपूर्ण परिसर आहे, त्याच्यामुळे इथं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. कारण वारंवार रस्ते आता किती, आता मी तर लहानपणापासून पाहतोय, अनेक लोक पाहत आहे का हा रस्ता अनेक वेळेस होतो, अनेक वेळेस त्याच्यावर खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ट्रॅफिक असते. त्याच्यामुळं तो रस्ता एक चांगल्या पद्धतीचा भक्कम झाला तर तिथं नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही. आता विरोधक जे असतात ते बोलणारच आहे की नाही नाही आमचे मंत्री म्हणजे हेच करत आलेले आहे. ते कुठे काही असलं का नाही आम्हीच करून आणलं, आम्हीच पत्र दिलं, त्यांनी काही केलेलं नाही, त्याच्यामुळं त्यांना बोलायचं काही अधिकार नाही. आपण जर बघितलं तर याच जाहीरनाम्यामध्ये उपबाजार समित्या सुरू करणार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळाला पाहिजे या संदर्भात उपबाजार समित्या सुरू करणार असं आश्वासन होतं. आपण ते तिळवणी या ठिकाणी उपबाजार चालू केलेलं आहे आणि धामोरी चासनळी या ठिकाणी पण आपला प्रस्ताव आहे आणि अजूनही काही ठिकाणी लोकांच्या मागण्या आहे का उपबाजार आमच्याकडे जर सुरू झालं तर आम्हाला दुसऱ्या बाजाराकडे जाण्याची गरज नाही, आमच्या हक्काच्या ठिकाणी तिथे आम्हाला आमचा शेतमाल नेता येईल आणि तिथल्या व्यापाऱ्यांना तिथं व्यवसाय करता येईल. शेतकऱ्यांना पण पेमेंटची गॅरंटी त्या ठिकाणी उपबाजारामध्ये राहील आणि उपबाजारामध्ये विकलेला माल त्याला बाजार समितीचे बंधनं असतं. बाकी ठिकाणी जे काही खरेदी होते, अनेक वेळा आपण पाहिलं का खरेदी होते आणि तो व्यापारी पैसे न देताच पळून जातो आणि मग लोक नंतर तक्रारी करतात. मग त्याच्यासाठी ते आपण उपबाजाराचं हे केलेलं आहे. काही आहे प्रस्ताव अजून ते होतील. कालव्यांच्या दुरुस्तीचे काय सध्याची स्थिती आहे? आपण कालव्यांच्या दुरुस्तीसाठी बरेच अजून स्ट्रक्चर त्यांचे पेंडिंग होते, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे. जे काही जुने ब्रिटिशकालीन पाईप ड्रेन होते किंवा स्लॅब ड्रेन होते, इथे नवीन स्ट्रक्चर आपण मंजूर करून आणलेले. त्याचे कामं काही ठिकाणी पूर्ण झालेले, काही ठिकाणी चालू आहे आणि काही अजून कामं चालू होण्यासाठी टेंडर निघालेले आणि अजूनही आपले पुढचे माती काम जे आहे त्याच्यासाठी प्रस्ताव गेलेला आहे. सध्या 500 आणि 300 असा सरासरी आपण पाहतो का कॅनल उजवा आणि डावा चालतो, तर तो 750 आणि 500 पर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीने त्याचं डिझाईन होतंय. तर ते जर झालं तर कमी कालावधीमध्ये जास्त लोकांना एका वेळेस पाणी मिळू शकेल असं ते पूर्ण नियोजन आहे. आता दर महिना 2 महिन्याला रोटेशन घ्यावं लागतं पिण्याचं, कारण कालव्याच जे काही आहे तो त्याच्यावर आपल्याला पिण्याच्यासाठी अवलंबून राहावं लागतं. शेती तर आहेच पण पिण्यासाठी पण कालव्यांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे फार काळ कालवा बंद ठेवणे हे काही आपल्याला सोयीचं नाही. म्हणून जसं जसं कालावधी मिळेल तसे तसे ते कामं होतील. त्या अडचणी भरपूर आहे पण त्याच्यात मार्ग काढून आपण कामं करतोय. नक्कीच. IT हबची निर्मिती करणार अशा एक आश्वासन जाहीरनाम्यामध्ये आहे. हा माझा असा प्रयत्न होता का सगळेच उद्योग व्यवसाय का पाण्यावर अवलंबून नसावे. काही आता IT किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे ज्याला कुठल्याही प्रकारचं पाण्याची गरज नाही, फक्त मनुष्यबळ त्या ठिकाणी लागतं बसायला आणि ते सर्व ऑनलाईन सर्व्हिसेस लागतात.
तर तो एक विषय जर आहे का त्याच्यामध्ये काही लोकांशी भेटून मी प्रयत्न करतोय का ते या ठिकाणी येऊन, कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स आहे, BCA BCS असे कोर्सेस झालेले विद्यार्थी आहेत का ज्यांना पुणे असेल, मुंबई असेल, हैदराबाद, बँगलोर बऱ्याच ठिकाणी आपले पोरं आहे. मग त्यांना इथं सध्या कोविडमुळे वर्क फ्रॉम होमचा बराच ट्रेंड आलेला आहे, पण तरी जवळच्या ठिकाणी जर IT किंवा सर्व्हिस इंडस्ट्री आली तर त्यांना पण तिथं घरापासून लांब जावं लागणार नाही. तर असा प्रयत्न तो चाललाय. मागील काही महिन्यांपूर्वी कोपरगावमध्ये चर्चा होती की कोपरगाव शहरामध्ये कॉल सेंटर उभारणार आहे. त्याची काय स्थिती आहे सध्या? तिथं थोडे कायदेशीर अडचणी आल्या, पण आता ते जसं ते वाढतं आता काम चालू आहे त्याचं, ते पूर्ण करून आपण चाललंय का आपण कसं करायचं त्याच्यामध्ये. कारण शेवटी आपल्याला ज्यांना आपण काम देणार त्यांना पण चांगल्या प्रकारे पगार मिळाला पाहिजे. नाहीतर आपण नुसतं लोक म्हणजे एम्प्लॉईज भरायचे, त्यांना समाधानकारक पगार नाही मिळाला तर मग ते कुठेतरी नाराजी होते. आपण एवढा वेळ देतो आणि तिथं जर योग्य मोबदला मिळाला नाही तर त्याचा विचार करून आपण ते चालू करणार आहे. तर ते झालं का ते कळू आपल्याला. महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, यासाठी काय प्रयत्न केले? आपण जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे, तर शिलाई मशीन असेल किंवा बाकीचे काही झेरॉक्स मशीन असतील, व्यवसाय करण्यासाठी हे आपण महिलांना त्या ठिकाणी मिळवून दिले. आणि बचत गटाच्या माध्यमातून माझ्या आई आदरणीय चौ पुष्पाताई आणि चौ चैताली यांनी पण बचत गटांना वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय, अगरबत्तीचं मशीन असेल किंवा अजून काही शिलाई, पिशवी शिलाई असेल, यासारख्या गोष्टींचं व्यवसाय मिळवून दिला. कर्ज त्यांना तर ते बचत गटाला मिळतंय, त्याच्यासाठी काही मदत करता आली तर त्यांनी करून दिलेली ती. कोपरगाव शहरामध्ये 2011 साली अतिक्रमणची कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर जवळजवळ 2,500 टपरीधारकांचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये मुद्दा गाजला तो विस्थापितांच्या पुनर्वसनाचा. अद्याप देखील तो झालेला नाहीये आणि तुम्ही त्यावेळी सांगितलं होतं की कोपरगाव शहरात व्यावसायिक गाळे उभारणार. त्या संदर्भात काय अपडेट्स? आपण आता 4 ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले. त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या समोर एक जो जागा आहे तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर आहे आपलं. त्याच्यानंतर बस डेपोची जागा आहे तिथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर आहे. तसेच नगरपालिकेच्या पलीकडची जी जागा आहे तिथं पण एका इकडच्या भागामध्ये थोडंसं जागा सोडून तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर आहे. त्याच्यानंतर बाजार तळाला जाणारा जे काही जागा आहे तिथं नगरपालिकेची जागा आहे, तिथं आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर आहे. त्याचं आता लवकर टेंडर निघून ते कॉम्प्लेक्स चालू आहे. म्हणजे असं 4 ठिकाणी आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधी मंजूर करून आणलाय. त्याचं काम आता काही 1 ठिकाणी चालू आहे, ऑलरेडी 3 ठिकाणी चालू व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ते प्रयत्न करतोय. अजूनही 2-3 स्पॉट आहे जिथे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी प्रयत्न करतोय. काही जागेच्या अडचणी आहेत, ते एकदा ते क्लिअर झालं तर आपण तिथे उभारणार आहे. हे असं 300-400 म्हणजे चांगले पैकी गाळे उभारले जातील, ज्याच्यातून व्यवसाय त्या ठिकाणी करता येतील लोकांना. म्हणजे अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार आहे असं तुम्ही माहिती देताय. परंतु यामध्ये जे विस्थापित टपरीधारक आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल? आता ते कायदेशीर बाब तपासून बघावी लागेल का तसं काही करता येईल का, किंवा आपल्या लेवलला चर्चा करून सामंजस्याने लोकांबरोबर हे करून आणायचं. बुवा काही टपरीधारकांना आपण हे मिळून दिलं पाहिजे. शेवटी ते त्यावेळेस विस्थापित झाले होते, त्याच्यामुळं त्यांना असं करून आपण करूयात असं वाटतं. तर कोपरगाव शहरामध्ये जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे तो सध्या बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी देखील गाळ्यांची निर्मिती होऊ शकते अशी देखील चर्चा आहे. तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत का? तिथल्या त्या सभागृहासाठी आपण काही निधी दिलेला आहे आणि त्याचं डिझाईन बनवण्याचं काम चालू आहे. आता त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं तर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं आलं का त्याच्यावर आहे त्या स्ट्रक्चरवर खर्च करणं काही योग्य होणार नाही. एक नवीन सभागृहच उभारणं हे तिथे ठिकाणी म्हणजे आपल्याला फायदेशीर राहील. म्हणून त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. गोदावरी नदीवर पुलांची निर्मिती करणार. कोणकोणत्या ठिकाणी पुलांची निर्मिती झालेली आहे? सध्या जो काही वारीचा जुना पूल होता त्याच्या बाजूला बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती का मोठा एक पूल झाला पाहिजे. तर तिथं पुलाचं काम चालू आहे. आणि आपले सुरेगाव सांगवी तिथे एक मागणी होती. डाऊटच्या तिथं एक होऊ शकतं असं मला वाटतं. इकडच्या अजून मंजूर माळेगाव देवी तिकडे एक होऊ शकतो. म्हणजे जे काही कनेक्टिव्हिटी आहे, मी जे म्हटलो का उत्तर दक्षिण
ज्या आपल्या गोदावरी नदीमुळे आपल्या कोपरगाव तालुक्याची जर अशी विभागणी झालेली, त्याच्यामुळं अशी कनेक्टिव्हिटी जर असली ठिकठिकाणी तर लोकांना सोयीचं जाईल. बरेच वळसे वगैरे मारून जावं लागतं किंवा असे वळसे वगैरे मारून जाण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तो विचार आपण केलेला होता. त्याचंही काम चालू आहे वारीच्या ठिकाणी. पण बाकीच्या ठिकाणी पण जसं जसं निधी उपलब्ध होईल तसे तसे आपण ते पुलाचं काम करूया. महत्वाचा प्रश्न आहे, कोपरगाव शहरात स्वच्छ व सुंदर रस्त्यांची निर्मिती करणार, या संदर्भात काय काम केले आपण रस्त्यांसाठी? आपण हे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे. कोपरगाव शहरामध्ये आपण जर पाहिलं तर प्रमुख रस्ते बऱ्यापैकी चांगले झालेले. पहिल्यापेक्षा तर चांगलीच परिस्थिती म्हणता येईल. लोकांनी आता माझ्याकडे तर स्पीड ब्रेकरची मागणी केली. म्हणजे लोक चांगलं असल्यामुळेच जोरात चालताय आणि आता स्पीड ब्रेकरची मागणी करताय असं मला जाणवलं. अजूनही रस्ते आहे जे आपल्याला करायचे. त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आपण आता निधी मंजूर करून आणलेला आहे. त्याचंही काम आता टप्प्याटप्प्याने होईल. आपण रस्त्यांसाठी कोपरगाव शहर असेल किंवा तालुका असेल, अनेक रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आजही असे आहे की ठेकेदारांनी त्या गुणवत्तेचे रस्ते केले नसल्यामुळे काही दिवसांनंतर त्याच्यावरती खड्डे पडलेले आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपण जिथं जिथं असे खड्डे किंवा काय निकृष्ट काम जाणवलं त्या ठिकाणी त्या ठेकेदारांची तपासणी करून त्यांचं बिल थांबवण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे. आणि जिथं असं वाटेल का याच्यामध्ये सुधारणा होत नाही, जे काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे एस्टिमेट प्रमाणे जर काम झालेलं नाही तर ती कारवाई होऊन आपण परत त्यांच्याकडनं काम करून घेणार आणि गरज पडली तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी पण पत्र दिलं. मतदारसंघातील देवस्थानांचा विकास करणार, देवस्थानांच्या विकासासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आणि किती निधी आणलेला आहे समजा? बरेच देवस्थान आहे जे आपल्याकडं क वर्ग दर्जाचे आहे. काही अ वर्ग ब वर्ग पण होऊ शकता अशी देवस्थान आहे. तर आपण तिथे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास याच्या माध्यमातून निधी आणलेला आहे. ते काही कामं चालू आहे, काही आता होतील. बरेच आता कोट्यवधीचा निधी आपण प्रत्येक गावातलं जे त्यांचं तीर्थक्षेत्र आहे तिथे आपण दिलेलं आहे. पोहेगाव असेल, कोकमठाणा असेल किंवा कान्हेगाव असेल, वारी असेल, इथे रामेश्वर मंदिर आहे, नरसिंह मंदिर आहे, पोहेगावचं गणपती मंदिर आहे, कोकमठाण अशा सगळ्या ठिकाणी पुंतांबा असेल, वाकडी असेल, इथे सगळीकडे निधी आपण दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून तिथल्या परिसराचा विकास, भाविकांची सोयीसुविधा कशी होईल याच्यासाठी आपण निधी दिलेला आहे. तो त्याचं काम चालू आहे. ठीक आहे. आता जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितलं होतं त्यावर बऱ्यापैकी काम झालेलं आहे, परंतु या व्यतिरिक्त देखील तुम्ही काही विकासाची कामं केली आहेत का? याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे सार्वजनिक कामं तर आपण करतोच आहे, परंतु व्यक्तिगत स्वरूपाची कामं देखील करण्यामध्ये मी तितकंच मदत करण्याचा प्रयत्न असतो किंवा करण्याचा प्रयत्न असतो. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपले जे दिव्यांग बांधव आहे यांना सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण त्यांना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला बस पाठवत असतो आणि तिथे त्यांची तपासणी करून जेवढे काही सर्टिफिकेट त्या दिवशी होतील तर ते लगेच त्यांना मिळतात किंवा 2-3 दिवसांनी किंवा आठवड्याभराने त्यांना लगेच सर्टिफिकेट मिळतात. ती एक सोय आपण दिव्यांग बांधवांना केली. त्यांना कृत्रिम अवयव मिळवून देण्याचा विषय असेल, त्यांना शासकीय अनुदान चालू करून देण्यासाठी हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. तेव्हा त्या सर्व गोष्टी आपण करतो आणि ह्या प्रोसेसला पहिले 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने जायचे. एका महिन्यात किंवा 2 महिन्यात फार तर फार त्यांचं काम होतं. तर मग ती एक सुविधा झाली. जे काही आपल्या विधवा, परित्यक्ता, वयोवृद्ध नागरिक आहेत, अनाथ काही मुलं असतील, यांना काही शासकीय अनुदानाचा प्रस्ताव असेल ते आपण करून देतो. जातीच्या दाखल्यासाठी आपण कॅम्प घेतले. रेशन कार्डच्या नवीन काढायचं असेल, बदल करायचा असेल, याच्यासाठी काही मदत लागली ती करतो आपण. आणि आता शासनाने जाहीर केलेली माझी लाडकी बहीण योजना, याच्यासाठी पण आपण लोकांना अर्ज भरण्यासाठी मदत केली, कॅम्प लावले, त्यांना तिथे योग्य असं मार्गदर्शन केलं. काय असेल ते व्यक्तिगत लाभाच्यासाठी पण आपण प्रयत्न करतो. एवढं आहे असं. बाकी विजेच्या बाबतीमध्ये पण चांगल्या पद्धतीने काम झालेलं. इकडे आपल्याकडं नवीन सबस्टेशन ब्राह्मणगावला झालेलं आहे, चांदी कासाऱ्याला मंजूर आहे. त्याच्यानंतर शहा सबस्टेशन आहे, त्याला कोपरगावचे 4 सबस्टेशन जोडले जाणार आहे, जेणेकरून पश्चिमेकडचं व्होल्टेजचा प्रश्न आहे तो देखील कमी होणार आहे. अनेक ठिकाणी ओव्हरलोड डीपे होत्या, त्या आपण बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
तर अशा पद्धतीने विजेवरही खूप काम झालेलं आहे, रस्त्यांवरही खूप काम झालेलं आहे, पाण्यासाठी आपण काम करतोय, धार्मिक स्थळासाठी आपण काम केलेलं आहे. असं अजून आता ही प्रक्रिया आहे. हे काही एका रात्रीत किंवा 5 वर्षात होणं फार अवघड आहे. पण मला मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने संधी दिली. सुरुवातीला लोकांना जरी वाटत होतं का विरोधी पक्षाचा आमदार होईल, पण चित्र बदललं. आम्ही सत्ताधारी पक्षात गेलो आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करत असताना फार मोठी मदत आदरणीय अजितदादांची मिळाली. त्यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी मिळाला. अनेक असे रस्ते जिथं लोकांना अपेक्षाही नव्हती का हा रस्ता आपल्या शासनाच्या निधीमधून होऊ शकतो, असे रस्ते करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला. विमानतळाचा विकास असेल त्याच्यासाठी निधी आणलेला आहे, रेल्वे स्टेशनचा विकास आहे त्याच्यासाठी निधी आणलेला आहे, त्याच्यानंतर गोदावरी नदी संवर्धन योजना असेल त्याच्यासाठी निधी आणलेला आहे. शासकीय इमारती आहे त्याच्यामध्ये कोर्ट असेल, पोलीस स्टेशनची वसाहत असेल, नगरपालिकेचं राहिलेलं काम असेल, तलाठी ऑफिस मंजूर आहे. PTIचं अपूर्ण काम जे होतं 2014 पर्यंत, 14 ते 19 त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही पाठपुरावा झाला नाही. त्याच्यासाठी राहिलेला निधी आला आणि ते ITI कॉलेज तिथे चालू झाले. मंजूर बंधाऱ्याचा फार वर्षापूर्वीचा विषय आहे. तो मंजूर बंधारा 2-3 वेळेस तात्पुरती त्याची दुरुस्ती करून ते वाहून गेलेला होता. पण त्याच्यासाठी आपण जवळपास 41 कोटीचा निधी आणलाय. त्याचं काम पण लवकरच पावसाळा संपल्यानंतर किंवा पाणी नदीतलं संपल्यानंतर ते काम करता येईल. ते काम झाल्यानंतर 5-6 गावांच्या शेतकऱ्यांना मुबलक त्या ठिकाणी पाणी मिळू शकेल. त्याचबरोबर जे काही वारी सबस्टेशन आहे त्याचं अपग्रेडेशन आपण केलेलं आहे. शहरामधले असलेले अनेक छोटे छोटे समाज ज्यांचे समाज मंदिर आहे किंवा श्रद्धास्थान आहे, याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाबरोबर भेदभाव न करता सगळ्यांना आपण निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जरी आपण आता पाहताय का 3,000 कोटीचा निधी आम्ही आणला असं जाहीर करतो, याच्यापेक्षाही जास्त निधी आणि कामाची यादी करण्यापेक्षा काम जास्तीत जास्त झालं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुका 1 नंबर करायचा आहे, मतदारसंघ 1 नंबर करायचा आहे, यासाठी माझे प्रयत्न भविष्य काळामध्ये आणि आत्ता सुद्धा राहिलेले. तर त्या पद्धतीने मी काम करतो आणि नक्कीच जनतेचा आशीर्वाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील मला मिळेल याची मला खात्री आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर झाले असं सर्व परिस्थिती आहे आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय, प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामुळं असं कधी तिथं हे नाही का हे काम करायचं नाही, इथं मला मानणारे लोक राहत नाही. सर्व लोकांना धरून असं कधी भेदभाव न करता आपण काम केलेलं आहे. दादा, आता आपण विकास कामांच्या प्रश्नांवरती चर्चा केली, परंतु इतरही काही प्रश्न आहेत त्यावरती आपण गप्पा मारणार आहोत. आपण जर पाहिलं तर मागील काही काळांमध्ये कोपरगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा नगरपालिका असेल, तहसील कार्यालय असेल, यात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण देखील समोर आलेले आहे. परंतु लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर वचक नाही असा आरोप जे आहे तो विरोधकांकडून केला जातोय. काय सांगाल यावर? नाही, आता जिथे जिथे काही असे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आले, भ्रष्टाचाराचे प्रश्न आले, जिथे कुठे जाणवलं असेल तिथं आपण त्यांना विचारलेलंच आहे का अशा पद्धतीने तुम्ही जर कामकाज करत असाल तर नागरिकांना जायचं कोणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे आपण ज्या वेळेस अशा विषय आले त्यावेळेस मिटिंग घेतलेली आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भ्रष्टाचाराचा विषय, आता काही लोकांचे काही वेगळे उद्देश असतात आणि विरोधकांना तर काही काम नाही, त्याच्यामुळे ते असे आरोप करायचे आणि जनतेला त्या ठिकाणी भुलवायचं, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील काही काळामध्ये आपण जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे ते 2 प्रादेशिक पक्ष फोडण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्या कोपरगावमध्ये देखील जे विरोधी गटाचे माजी नगरसेवक असतील किंवा विरोधी गटाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते तुमच्या गटामध्ये सामील होत आहे. हे लोक तुम्ही फोडताय की ते स्वतःहून तुमच्याकडे येत आहे? काय सांगाल यावर? नाही, आता शेवटी लोकांना कामं होताना दिसतात. राजकीय पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते पाहताय बा, लोक म्हणताय का काम चांगलं करताय, आमचं काम झालेलं आहे. लोकांचे विचार बदलतात त्याच्यामुळे. तेव्हा लोक भेटत असतात, आमचंही काम झालं पाहिजे. लोक संपर्कात आल्यानंतर त्यांना वाटतं नाही हा चांगलं काम करतोय, त्यांना वाटतं आपण बरोबर काम केलं पाहिजे, येतं बरोबर. त्यात फोडायचा काही विषय नाही ना. आपण जर बघितलं तर 2019च्या विधानसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार तुमच्या प्रचारासाठी या ठिकाणी आले होते आणि प्रचार केल्यानंतर लोकांनी तुमच्यावर विश्वास देखील दाखवला. परंतु मागील वर्षी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यानंतर तुम्ही शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले. नेमका का असा निर्णय घेतला?
नाही, पवार साहेबांचा आजही मी आदर करतो. त्यांचं काही आपण असं काही बोलणार नाही का त्यांनी आम्हाला वेगळी वागणूक दिली. त्यांचं आजही त्या ठिकाणी सहकार्यच राहील कुठलाही विषय असला तरी. आणि त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला. लोकांनी ते शब्द ऐकून मला निवडून दिलं. त्यांना सोडणं असा काही विषय नाही. आपण दादांबरोबर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळी म्हटलं कोपरगावच्या विकास कामांसाठी दादांची मदत झालेली आणि पुढेही करतील या हिशोबाने दादांबरोबर गेलो. पण साहेबांना असं काही दुखवायचा काही विषय नाही. साहेबांशी मी भेटलो, त्यांनाही सांगितलं बा साहेब आता कामं करायचे, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी दादांच्या बरोबर गेलेलो आहे. साहेब म्हणते ठीक आहे तुमचं तुम्ही बघा, काही तसं हे नाही बोलले. मागील काळामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली, आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे महाराष्ट्रामध्ये एक सिंपत्तीची लाट आहे आणि सहानुभूतीचा त्यांना फायदा देखील झाला, मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार निवडून आले. अशी सर्व परिस्थिती असताना विधानसभेत देखील तशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता देखील अनेक राजकीय विश्लेषक वर्तवतात. तरी देखील आपण महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेत आहे, नेमकं का? नाही, महायुतीमध्ये अजितदादा आहे. अजितदादांनी म्हणजे पवार साहेबांनी प्रचार केला, त्यांनी निवडून आणलं. पण काम करत असताना अजितदादांची पण मदत त्या ठिकाणी मिळाली आणि अजितदादांनी भरघोस असा निधी दिल्यामुळं पुढेही ते काम करू शकतील म्हणून आम्ही अजितदादांबरोबर त्या ठिकाणी आहे. आणि पुढेही आता महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या निवडणुका होणारच आहे. लोकसभेला झालं म्हणजे विधानसभेला होईलच असंही काही नाही. शेवटी उमेदवाराचा बदल असतो. लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात, उमेदवार वेगळे असतात. त्याच्यामुळे असं काही होईलच असं काही डायरेक्ट गॅरंटी किंवा असं लिहून दिलेलं नसतं. हे अंदाज लावलेले जातात. आता सध्या पण जर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीत 2 गट आहे सध्या. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होईल असं वाटतं, तुम्हाला काय वाटतंय आमदार म्हणून? आता तर तशी परिस्थिती काही दिसत नाही. भविष्य काय सांगता येत नाही काय होईल. पण आता तरी महाविकास आघाडी, महायुती इथे अशी निवडणूक होणार आहे. अजितदादा महायुतीबरोबर राहतील आणि त्या पद्धतीने निवडणूक लढतील. भविष्य कोणाला काय सांगता येत नाही. मागील काही काळांमध्ये काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे आग्रह धरला की आपण पवार साहेबांसोबत गेलं पाहिजे, असं काही घडलं होतं का नेमकं? नाही, मग असं तर काही घडलेलं नाही. 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सतत दौऱ्यांवरती आहे, मतदारसंघात तुम्ही फिरताय, एवढी सगळी ऊर्जा कुठून मिळते? हे जनतेच्या आशीर्वादामुळे मिळते. लोकांचा आशीर्वाद असला का बरोबर ऊर्जा मिळते आणि आपण चालत राहतो, त्याच्यामध्ये काम करत राहतो. आपण पाहतोय सध्या विकासाची अनेक कामं मार्गी लागलेली आहेत, परंतु काही विकास कामं अजूनही बाकी आहेत. पुढील भविष्य काळामध्ये तुमचं कोपरगाव मतदारसंघासाठी स्वप्न काय आहे? पुढील भविष्यासाठी आपल्याला जे काही बंधारे मिळालेले आहे त्याचं बॅरेजेसमध्ये मला रूपांतर करायचं आहे. काढायला लागतात. बॅरेजेसमध्ये रूपांतर केलं तर ते सगळे मेकॅनिकली ऑपरेटेड राहील. ते एक मोठं काम करायचं आहे. आपलं कॅनलच्यासाठी मुबलक पाणी मिळेल यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचे जे काही स्कीम्स आहे त्या मंजुरी काही वर्क ऑर्डर झालेल्या आहे. त्याच्या अडचणी सोडवायच्या आहे का, कशा पद्धतीने आपल्याला ते पाणी मिळू शकेल. रस्त्यांची निर्मिती तर आहेच. रोजगाराच्या संधी अजून कशा उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की अजितदादा मुख्यमंत्री होणार आणि मागे एकदा आपण सिन्नरमध्ये स्टेटमेंट केलं होतं की मला राज्यमंत्री करून टाका आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार. काय काय वाटतं या संदर्भात, अजितदादा मुख्यमंत्री होतील? हो, नक्कीच अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील. आतापर्यंत राज्याचे 5 वेळेस उपमुख्यमंत्री झालेले आणि त्यांच्यामध्ये क्षमता आहेच. आपण पाहतोय जनतेचे जे काही गरजा आहेत त्यांना त्याची जाण आहे. त्याच्यामुळं नक्कीच मुख्यमंत्री होतील. आणि राहिला विषय, मी राज्यमंत्री पदाचा विषय काढला, त्या ठिकाणी शहाचं सबस्टेशनचं उद्घाटन होतं. कोकाटे साहेब माझ्या अगोदर बोलले. ते म्हटले बुवा ते आता सिनियर सदस्य आहे आणि स्वाभाविक आहे इतक्या वर्ष काम केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला वाटणार आहे बा आपल्याला संधी मिळायला पाहिजे एक मंत्री म्हणून काम करण्याची. त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्यानंतर मग म्हटलं बा त्यांनी बोललेलंच आहे तर मग तो धागा पकडून आपणही बोलून टाका बा, मलाही एखादा राज्यमंत्री जलसंपदाचे प्रश्न आपल्याकडे बहुतांशी आहे, मग ते जर केलं तर आमच्या भागाला जरा न्याय मिळण्यासाठी मदत होईल अशा हिशोबाने मी बोललो. पण शेवटी तो विषय पक्षाचा आहे. अजितदादा असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, यांनी ठरवायचा विषय तो. शेवटी कुठलाही आमदार असेल त्यांना इच्छा राहणार जरी का आपल्याला मंत्री केलं तर जास्तीचे कामं आपल्याला मतदारसंघातले पण आणि
राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळेल, राज्यातील जनतेच्या संपर्कात राहिलं तर अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये कळतात. एकंदरीत सगळे जे काही डिपार्टमेंट असतात त्याचं कामकाज कसं चालतं, राज्याचा विचार करून आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे अशी त्याच्यामध्ये हे होते. त्याच्यामुळे ती इच्छा जरी व्यक्त केली, शेवटी तो निर्णय वरिष्ठांचा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर महायुतीची सत्ता आली तर तुम्हाला मंत्रिपद मिळेल असं वाटतं? तेच म्हटलं ना का, तो विषय वरिष्ठांचा आहे. आपण जरी किती वेळा म्हटलो मला मंत्री करा, पण त्यांना वाटलं पाहिजे करावं, करतील. तुम्ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांसोबत असल्यामुळे तुम्ही महायुतीमध्ये आहे. असे प्रतिस्पर्धी समजले जाणारे नेते आहेत ते देखील सध्या भाजपमध्ये आहे. अर्थात तुम्ही दोघेही काळे आणि कोल्हे सध्या महायुतीमध्ये आहे. तर नेमकं या विधानसभेला महायुतीचं तिकीट कोणाला मिळेल काय वाटतं? आता विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच तिकीट राहील ते, त्याच्यात काही शंकाच नाही. काय विश्वास वाटतो या निवडणुकीसंदर्भात? निश्चितच जे काही कामं मी या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय याचा विचार करून जनता माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये, आता मागच्या वेळेस 822 मतं मिळाले, यावेळेस 822 नाही जास्त मतं राहतील. आता आकडा जर सांगितलं तुम्ही उगाच ती बातमी चालवाल म्हणून नाही, पण चांगले मतं राहतील आणि चांगलं मताधिक्य राहील असं मला विश्वास आहे. आकडा सांगूनच टाका दादाच. किती मतांचं मताधिक्य असेल काय सांगा? नाही तसं नाही, आता निवडणूक जवळ येऊ द्या, मग त्यावेळेस सांगेल आकडा. मागच्या वेळेसही मला जे काही वाटलं होतं त्या पद्धतीने झालं. ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही निधी आणलेला आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे. सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि बऱ्यापैकी विकास कोपरगाव मतदारसंघामध्ये त्यांनी केल्याचा दावा देखील केलेला आहे आणि काही जे उर्वरित कामं आहे ते देखील प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजूनही त्यांची अनेक स्वप्न आहे, विकासाची अनेक स्वप्न आहे. त्याचबरोबर जे यंदाची विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची जनता ही माझ्या मागे उभे राहील असाच विश्वास या ठिकाणी आशुतोष काळे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन जावेद सय्यदसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.